नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जालना पोलीस पाटील भरती प्रक्रिया 2025 ही प्रश्नपत्रिका आपण विश्लेषण करणार आहोत. मित्र हो, अशाच नवनवीन प्रश्नपत्रिकाचे विश्लेषण पाहण्यासाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पहा, व्हिडिओला सुरुवात करू. चला बघा, पहिला प्रश्न बघा. महाराष्ट्रात एकूण डॅश डॅश जिल्हा परिषदा आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे एक नंबर 34 जिल्हा परिषदा. ह्या महाराष्ट्रामध्ये 34 जिल्हा परिषदा आपल्याला सांगता येईल आणि 36 जिल्हे आहेत आणि 34 आपल्याला एकूण जिल्हा परिषदेचे जिल्हा परिषदा सांगता येतील. त्यानंतर आहे भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोकास डॅश डॅश नावाने ओळखले जाते. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोकास कोणत्या नावाने ओळखले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे इंदिरा पॉइंट. या दक्षिण टोकाला इंदिरा पॉइंट असं म्हटलं जातं. राज्याचा राज्यपाल. तर देशचं काय आहे? तर याचा सहसंबंध सांगायचा आहे आपल्याला. तर याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रपती. तर राज्याचा कोण असतो? तर राज्यपाल असतो. तर देशाचा कोण असतो? तर राष्ट्रपती हा देशाचा. हे आपल्याला इथं सहसंबंध सांगता येईल. त्यानंतर आहे भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन. स्वामीनाथन हे भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते. होय. भारतीय राज्यघटनेचा कोणता भाग मार्गदर्शक तत्वाशी संबंधित आहे? तर भारतीय राज्यघटनेचा कोणता भाग मार्गदर्शक तत्वाशी संबंधित आहे? तर भाग ब म्हणजे भाग 4 हा भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वाशी संबंधित असलेला सांगता येईल. भाग 4 हा होय. यानंतरचा प्रश्न आहे वर्धमान महावीर यांनी सांगितलेल्या त्रिरत्नात खालीलपैकी कशाचा समावेश होत नाहीये? तर वर्धमान महावीर यांनी सांगितलेल्या त्रिरत्नात खालीलपैकी कशाचा समावेश होत नाहीये? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर सम्यक समाधी. याचा म्हणजे समावेश महावीरांनी सांगितलेल्या त्रिरत्नामध्ये होत नाहीये. सम्यक समाधीचा होय. यानंतर आहे जगातील सर्वात मोठ्या मेट्रो नेटवर्कच्या बाबतीत भारताचा क्रमांक कितवा आहे? जगातील सर्वात मोठ्या मेट्रो नेटवर्कच्या बाबतीत भारताचा क्रमांक कितवा आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 3ऱ्या क्रमांकाचा आपला भारत हा देश आहे मेट्रोच्या संदर्भामध्ये. होय. त्यानंतर आहे मराठा आरक्षणाचा शासन निर्णय हा नेमक्या कोणत्या गॅजेटशी संबंधित आहे? तर मराठा शासन निर्णय हा कोणत्या गॅजेटशी संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर हैदराबाद गॅजेटशी आपल्याला मराठा आरक्षणाचा शासन निर्णय असलेला दिसून येतो. हैदराबाद गॅजेटच्या संदर्भामध्ये हा होय. इसवी पूर्व 6व्या शतकातील 16 महाजनपदापैकी खालीलपैकी एक महाजनपद महाराष्ट्रातील आहे. इसवी पूर्व 6व्या शतकातील 16 महाजनपदापैकी खालीलपैकी एक महाजनपद महाराष्ट्रातील आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर अशमक. हे काही जे महाजनपद आहे हे आपल्याला महाराष्ट्रामध्ये आपल्याला सांगता येईल. पेनिसिलियन प्रतिजैविकाचा शोध डॅश डॅश यांनी लावलेला आहे. पेनिसिलियन या प्रतिजैविकाचा शोध कोणी लावलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलियन प्रतिजैविकाचा शोध लावलेला आहे. यानंतर आहे भारतीय अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर भारतीय अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर डॉक्टर होमी भाभा. तर भारतीय अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर होमी भाभा हे होते. यानंतरचा प्रश्न आहे
भारतीय वर्तमानपत्रासाठी कागद तयार करणारा पहिला कारखाना येथे स्थापन झाला. तर भारतीय वर्तमानपत्रासाठी कागद तयार करणारा पहिला कारखाना डॅश डॅश या ठिकाणी स्थापन झालेला होता. तर याचं योग्य उत्तर आहे नेपानगर. नेपानगर या ठिकाणी कागद तयार करणारा पहिला कारखाना उभारण्यात आला होता. नेपानगर या ठिकाणी हा कारखाना उभारला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या देशाने अ, अ, पंतप्रधान न पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या देशाने त्यांच्या स्वातंत्र्याच्या 60व्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यास मुख्य अतिथी म्हणून निमंत्रित केले होते? तर याचं योग्य उत्तर आहे सी, मालदीव. मालदीव या देशाने त्यांच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रण किंवा निमंत्रण देऊन गौरव केलेला होता, मालदीव या देशाने. होय. जालना जिल्ह्यामध्ये एकूण किती गट आहे? तर जालना जिल्ह्यामध्ये एकूण किती जिल्हा परिषदेचे एकूण गट आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 57 जिल्हा परिषदेचे एकूण गट आपल्याला सांगता येतील, 57 एवढे. होय. तर 450चे 30% म्हणजेच किती? 450चे 30% म्हणजेच किती? तर 135 आपल्याला सांगता येईल. होय. त्यानंतरचा प्रश्न आहे डॅश डॅश हे नाटक. डॅश डॅश हे नाटक शेक्सपियरच्या किंग लिअरच्या नाटकाच्या धर्तीवर आहे. तर डॅश डॅश हे नाटक शेक्सपियरच्या किंग लिअर च्या नाटकावरच्या धर्तीवर आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, नटसम्राट. नटसम्राट हे नाटक शेक्सपियरच्या किंग लिअरच्या नाटकाच्या धर्तीवर असलेलं आपल्याला सांगता येईन नटसम्राट हे. होय. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव डॅश डॅश या आहेत. तर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव डॅश डॅश ह्या आहेत. याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, सुजाता सैनिक. सुजाता सैनिक ह्या महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्य सचिव असलेल्या आपल्याला दिसून येतात, सुजाता सैनिक ह्या. होय. खालीलपैकी कोणती संख्या मोठी आहे? खालीलपैकी कोणती संख्या आपल्याला मोठी आहे? तर योग्य उत्तर आहे 10 -10 + 5 ही संख्या आपल्याला सर्वात मोठी असलेली सांगता येईल. यानंतर आहे 2025 सालचा. 2025 सालचा दादासाहेब फाळके पुरस्कार अवॉर्ड डॅश डॅश या अभिनेत्यास प्रदान करण्यात आलेला आहे. 2025 सालचा दादासाहेब फाळके अवॉर्ड डॅश डॅश या अभिनेत्याला प्रदान करण्यात आलेला आहे. तर मोहनलाल यांना हा दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आलेला आहे. 2025चा दादासाहेब फाळके पुरस्कार हा मोहनलाल यांना देण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे जिल्हा विकास समन्वय. जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण दिशा समितीचे अध्यक्ष कोण? तर जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण दिशा समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर, खासदार. खासदार हे या समितीचे अध्यक्ष म्हणून काम बघत असतात. त्यानंतर आहे नैसर्गिक आपत्ती संदर्भामध्ये अतिवृष्टी म्हणून पात्र होण्यासाठी 24 तासाच्या आत किती मिमी पावसाची नोंद होणे आवश्यक आहे? म्हणजेच नैसर्गिक आपत्तीमध्ये अतिवृष्टी म्हणून पात्र होण्यासाठी 24 तासामध्ये किती पाऊस पडला याची नोंद होणं आवश्यक असतं. तर याचं योग्य उत्तर आहे 65 मिलीमीटर पाऊस जेव्हा पडतो, त्या 65 मिलीपेक्षा जास्त पाऊस पडला तेव्हा आपण अतिवृष्टी झाली असं आपण सांगू शकतो. यानंतर आहे 2025चा नोबेल शांतता पुरस्कार हा कोणाला मिळालेला आहे? तर 2025 शांततेचा नोबेल कोणाला मिळालेला आहे? तर मारियाना कोरिना मर्चडो यांना हा 2025चा नोबेल शांतता पुरस्कार देण्यात आलेला आहे. मारिया कोरिना मर्चडो यांना हे पुरस्कार देण्यात आलेला आहे. अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? तर अमेरिकेचे सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण आहेत? डोनाल्ड ट्रम्प. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष असलेले आपल्याला सांगता येईल.
यानंतर आहे गीत आपण गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न घेत नाहीत. यानंतर राष्ट्रीय दिन. राष्ट्रीय विज्ञान दिन हा खालीलपैकी शास्त्रज्ञाने संशोधनाच्या सन्मानार्थ दरवर्षी साजरा केला जातो. राष्ट्रीय विज्ञान दिन हा खालील शास्त्रज्ञाने केलेल्या संशोधनाच्या सन्मानार्थ दरवर्षी साजरा केला जातो. तर याचं योग्य उत्तर आहे सी व्ही रमन. सी व्ही रमन यांच्या जो काही संशोधन केलेलं आहे त्यांच्या सन्मानार्थ दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन हा साजरा केला जातो. सी व्ही रमन यांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो. लघु पल्ल्याच्या पॅलिस्टिक पृथ्वी 2 क्षेपणास्त्राच्या कोणत्या संस्थेत विकसित केले आहे? तर लघु पल्ल्याच्या पॅलिस्टिक पृथ्वी 2 क्षेपणास्त्र कोणत्या संस्थेने विकसित केलेलं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर संरक्षण संशोधन व विज्ञान विकास म्हणजेच DRDO. लघु पल्ल्याच्या प्लॅलिस्टिक पृथ्वी 2 क्षेपणास्त्र कोणत्या संस्थेने विकसित केलेला आहे? तर संरक्षण संशोधन व विकास संस्था म्हणजेच DRDO या संस्थेने हे क्षेपणास्त्र विकसित केलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे पोलीस पाटलाने त्याच्या हद्दीत गुन्हा झाल्यास कोणते कारवाई प्रथम करावी? तर पोलीस पाटलाने त्याच्या हद्दीत गुन्हा घडल्यास कोणती कार्यवाही प्रथम करावी? तर याचं योग्य उत्तर आहे घटनास्थळ सुरक्षित ठेवणे व पोलिसांना कळवणे हे प्रथम कर्तव्य पोलीस पाटलाचे असतं. घटनास्थळ सुरक्षित करणे म्हणजेच तिथं कोणालाही न जाऊ देणे व जवळच्या पोलीस स्टेशनला कळविणे या ठिकाणी गुन्हा घडलेला आहे. तर त्यानंतर आहे जमिनीच्या 7/12 फेरफारामध्ये फेरबदल हा कुणाच्या स्वाक्षरीने सहमत केला जातो? तर जमिनीच्या 7/12 फेरफार बदल हा कुणाच्या स्वाक्षरीने केला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर मंडळ अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीने 7/12 फेरफारामध्ये बदल करण्यात येत असतो. मंडळ अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीने हे सर्व काम केल्या जातो. त्यानंतर IIT ही शैक्षणिक संस्था कोणत्या शैक्षणिक क्षेत्राशी प्रसिद्ध आहे? तर IIT ही शैक्षणिक संस्था कोणत्या क्षेत्रात शिक्षण देण्याकरिता प्रसिद्ध आहे? तर IIT ही कोणत्या आहे? तर याचं योग्य उत्तर आहे अभियांत्रिकी शिक्षण देण्यासाठी IIT ही शैक्षणिक संस्था आपल्याला कार्यरत असलेली दिसून येते. अभियांत्रिकी या क्षेत्राशी ही संस्था काम करत असते. त्यानंतर आहे 2025 वर्षाचा आशिया क्रिकेट चषकाचा विजेता कोण आहे? तर 2025 वर्षाचा आशिया क्रिकेट चषकाचा विजेता कोण आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर भारत हा आपला 2025च्या आशियाई क्रिकेट चषकाचा विजेता असलेला सांगता येईल. त्यानंतर आहे पेंच व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर पेंच व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर मध्य प्रदेश या राज्यामध्ये पेंच व्याघ्र प्रकल्प असलेला आपल्याला सांगता येईल. मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. जागतिक मृदा दिन डॅश डॅश या दिवशी साजरा केला जातो? जागतिक मृदा दिन हा डॅश डॅश या दिवशी साजरा केला जातो. तर योग्य उत्तर आहे 5 डिसेंबर. 5 डिसेंबर हा दिवस जागतिक मृदा दिन साजरा केला जातो. 5 डिसेंबर होय. मतदार संघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाशी कोणती समिती करते? मतदार निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची कोणती समिती करते? तर याचं योग्य उत्तर आहे परिसीमन समिती ही मतदारसंघ निर्माण करण्याचं काम ह्या परिसीमन समितीकडे देण्यात आलेलं असतं. आता सहसंबंध ओळखायचा आहे. तर सहसंबंध आहे पाणी लिटर. तर मीटरला काय आहे? तर आपण पाणी कशामध्ये मोजतो? तर पाणी हे लिटरमध्ये मोजल्या जातं.
तर आपलं मीटर हे कशामध्ये मोजल्या जातं, तर कापड हे मीटरमध्ये मोजले जातात. आपण कापड घेताना म्हणतो तर आम्हाला 2 मीटर द्या, 3 मीटर द्या. पाणी हे लिटर आणि कापड हे मीटरमध्ये मोजल्या जातं, म्हणजे हे मोजण्याचे एक साधनं आहेत. महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार यांना म्हटले जाते. महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार डॅश डॅश यांना म्हटले जाते. तर योग्य उत्तर आहे सी नंबर. संत नामदेव यांना महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार म्हणून ओळखले जाते. संत नामदेव यांना होय. यज्ञविधीमध्ये मंत्राचे पठण केव्हा आणि कसे करावे याचे मार्गदर्शन कोणत्या वेदामध्ये केलेले आहे? यज्ञविधीमध्ये मंत्राचे पठण केव्हा व कसे करावे याचे मार्गदर्शन या वेदामध्ये सांगण्यात आलेले आहे. तर याचं योग्य उत्तर आहे यजुर्वेद. यजुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की कोणत्याही मंत्राचे पठण कसे करावे व केव्हा करावे, यजुर्वेदामध्ये या संदर्भामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. खालीलपैकी कोणत्या राज्यात आजवर एकही महिला मुख्यमंत्री झालेली नाहीये? तर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आजपर्यंत एकही महिला मुख्यमंत्री झालेली नाहीये? तर याचं योग्य उत्तर आहे ड. महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत एकही महिला मुख्यमंत्री या पदावर झालेली आपल्याला दिसून येत नाहीये. तसंच उपमुख्यमंत्री पदावर आजपर्यंत एकही महिला मुख्यमंत्री आपल्याला उपमुख्यमंत्री झालेली नव्हती. पण आता सध्या सुमित्रा पवार ह्या पहिल्या उपमुख्यमंत्री आपल्याला झालेल्या दिसून येतात. त्यानंतर आहे खालीलपैकी कोणता प्रकल्प हा जालना जिल्ह्याचा भाग नाहीये? तर खालीलपैकी कोणता प्रकल्प हा जालना जिल्ह्याचा एक भाग नाहीये? तर गोसीखुर्द हा जो काही प्रकल्प आहे तो जालना जिल्ह्याशी या गोसीखुर्दचा काहीही संबंध आपल्याला सांगता येत नाहीये. त्यानंतर आहे जिल्ह्यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे जिल्हा कार्यान्वय समन्वयक कोण आहेत? तर जिल्ह्यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे जिल्हा कार्यक्रम समन्वयक कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर. जिल्हा अधिकारी हे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी जिल्हा कार्यक्रम समन्वयक म्हणून जिल्हा अधिकारी हे काम बघत असतात. पोलीस पाटीलची नियुक्ती कोणत्या कायद्याद्वारे अंतर्गत केली जाते? पोलीस पाटलाची नियुक्ती कोणत्या कायद्याद्वारे केली जाते? तर महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 अंतर्गत पोलीस पाटलाची नियुक्ती आपल्याला केली जाते. प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान किती एकूण डॅश डॅश सभा होणे आवश्यक आहे? तर प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये ग्रामसभेच्या किमान एकूण डॅश डॅश सभा होणं अपेक्षित असतं. तर किमान वर्षामधून 4 सभा होणं आवश्यक असतं. एक 15 ऑगस्टला एक होणं आवश्यक असतं. 2 नंबरला 26 जानेवारी आणि महात्मा गांधी यांची जयंती असते 2 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबर. अशा या चार सभा ह्या दरवर्षी होणं ह्या अपेक्षित असतं. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र ग्रामीण पोलीस अधिनियम. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 कलम 3 नुसार पोलीस पाटलाचे मुख्य कर्तव्य खालीलपैकी काय आहे? तर आपल्याला पोलीस पाटलाचं मुख्य कर्तव्य काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे कार्यकारी दंडाधिकारी व पोलीस अधिकाऱ्यास त्यांच्या कामामध्ये सहकार्य करणे. कार्यकारी दंडाधिकारी म्हणजेच तहसीलदार आणि पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या कामामध्ये सहाय्य करणं किंवा मदत करणं हे आपल्याला पोलीस पाटलाचं मुख्य कर्तव्य असलेलं सांगता येईल. आणि कलम 6 नुसार हे कर्तव्य त्यांना देण्यात आलेलं आहे. सोन्याच्या रासायनिक चिन्ह काय आहे? तर सोन्याचं रासायनिक चिन्ह आपल्याला काय आहे हे सांगायचं आहे. तर AU हे आपल्याला सोन्याचं रासायनिक चिन्ह असलेलं सांगता येईल. AU हे होय. सध्या चर्चेत असलेला वाधवन पोर्ट कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सध्या चर्चेत असलेला वाधवन हे पोर्ट कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर योग्य उत्तर आहे पालघर. वाधवन हे पोर्ट आपल्याला पालघर या जिल्ह्यामध्ये असलेलं सांगता येईल. त्यानंतर आहे भारत हे डॅश डॅश राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. भारताचे
भारताचे डॅश डॅश हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात, तर उपराष्ट्रपती हे भारताचे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती म्हणून काम बघत असतात, तर उपराष्ट्रपती हे होय. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर, आचार्य देवव्रत. सध्या आचार्य देवव्रत हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल म्हणून काम पाहत आहेत. जालना जिल्ह्याच्या उत्तर सीमा कोणत्या जिल्ह्याला लागून आहेत? तर जालना जिल्ह्याच्या उत्तर सीमा कोणत्या जिल्ह्याला लागून आहेत? याचं योग्य उत्तर आहे जळगाव. जळगाव जिल्ह्याला ही जालना जिल्ह्याची उत्तर सीमा आपल्याला लागून असलेली सांगता येईल. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पर्यावरण मंत्री कोण आहेत? तर महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पर्यावरण मंत्री कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पंकजा मुंडे. ह्या आपल्या महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण मंत्री असलेल्या आपल्याला सांगता येईल पंकजा मुंडे ह्या होय. त्यानंतर आहे ब्रिक्स. ब्रिक्स समूहात कोणत्या देशाचा समावेश नाहीये? तर ब्रिक्स देशामध्ये कोणत्या देशाचा समावेश नाहीये? तर श्रीलंका या देशाचा ब्रिक्स या समूहामध्ये समावेश नाहीये. अजिंठा लेण्या कोणत्या नदीच्या तीरावर स्थित आहे? तर अजिंठा लेण्या ह्या कोणत्या नदीच्या तीरावर स्थिर आहेत? तर वाघूर या नदीच्या तीरावर आपल्याला अजिंठा लेण्या ह्या बसलेल्या असलेल्या दिसून येतात. महाराष्ट्र विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या किती आहे? तर महाराष्ट्र विधान आपल्याला परिषदेची सदस्य संख्या सांगायची आहे, तर 88 एवढी आपल्याला विधान परिषदेची सदस्य संख्या सांगता येईल. 88 एवढी सांगता येईल. त्यानंतर आहे जिल्ह्याचा जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून कोण काम बघत असतो? जिल्ह्याचा निवडणूक अधिकारी म्हणून कोण काम बघत असतो? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर, जिल्हा अधिकारी हे जिल्ह्याचा जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून काम बघत असतात. महाराष्ट्र भूषण 2025 हा पुरस्कार कोणाला डॅश डॅश यांना देण्यात आलेला आहे? महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 हा डॅश डॅश यांना देण्यात आलेला आहे. तर राम सुतार यांना 2025चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा देण्यात आलेला आहे. राम सुतार यांना हे पुरस्कार देण्यात आलेला आहे. ऑपरेशन सिंदूर ही लष्करी कारवाई कोणत्या घटनेशी संबंधित आहे? तर ऑपरेशन सिंदूर ही लष्करी कारवाई कोणत्या घटनेशी संबंधित आहे? तर योग्य उत्तर आहे पहलगाम हल्ल्याच्या विरोधामध्ये. जे जम्मू काश्मीरमध्ये जो पहलगाम हल्ला झाला होता त्या विरोधामध्ये ऑपरेशन सिंदूर ही कारवाई आपल्या लष्कर सैन्याने केलेली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे जय शाह हे सध्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष असलेले आपल्याला सांगता येईल. खालीलपैकी कोणता देश भारतीय उपखंडाचा भाग मानला जात नाहीये? खालीलपैकी कोणता देश हा भारतीय उपखंडाचा भाग मानला जात नाहीये? तर ड नंबर मलेशिया हा देश भारतीय उपखंडाचा देश असा मानला जात नाहीये मलेशिया या देशाला होय. त्यानंतर आहे एम सॅड धोरणाअंतर्गत वाहतूक कोणत्या प्रणालीत नोंदविणे जाणे आवश्यक आहे? तर सॅड धोरणाअंतर्गत वाहतूक कोणत्या प्रणालीत नोंदविली जाणे आवश्यक आहे? तर याचं योग्य उत्तर आहे महाखजिना या वाहतूक नोंदी अंतर्गत नोंद करणे आवश्यक आहे. तर एका रांगेमध्ये समृद्धी समोरून 5 व शेवटून 6वी आहे, तर त्या रांगेमध्ये एकूण किती मुले आहेत? तर हे जर काढायचं असेल तर 5 + 6 - 1 म्हणजे की आपल्याला अगोदर दोघांची बेरीज करायची. 5 आणि 5 11 मधून 1 गेला 10 म्हणजे की याचं उत्तर आहे 10 नंबर. आपल्याला याचं योग्य उत्तर सांगता येईल. त्यानंतर आहे जालना जिल्ह्याचे सध्याचे मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश कोण आहेत? तर जालना जिल्ह्याचे सध्याचे मुख्य व सत्र न्यायाधीश आपल्याला कोण आहेत? तर हे सांगायचं आहे. तर
ब नंबर श्रीमती व्ही एम मोहिते. ही एम मोहिते हे सत्र न्यायाधीश आपल्याला मुख्य जिल्हा सत्र न्यायाधीश असलेले आपल्याला सांगता येईल. श्रीमती व्ही एम मोहिते ही होय. भारतीय जनगणना कार्यालयानुसार नागरी वस्ती म्हणून एखादा भाग पात्र होण्यासाठी त्या भागातील किती टक्के लोकसंख्या ही बिगर शेती व्यवसाय करणारी असायला हवी. तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर 75%. 75% लोक हे शेती व्यतिरिक्त इतर व्यवसाय जर करत असतील तर त्या भागाला आपण शहरी भाग असं गणल्या जाऊ शकतो. यानंतर आहे पावसाची आकडेवारी दर्शवणाऱ्या पर्जन्य मापक यंत्र साधारणतः डॅश डॅश या ठिकाणी लावले जाते. तर पावसाची आकडेवारी दर्शवणारे पर्जन्य यंत्र साधारणतः डॅश डॅश या ठिकाणी लावले जाते. तर मंडळ मुख्यालय. तर प्रत्येक एरियामध्ये मुख्य मंडळ असतात, त्या मंडळाच्या ठिकाणी किंवा आपण त्याला मंडळ असतो त्या मंडळाच्या ठिकाणी हे पर्जन्य यंत्र बसवल्या जाते. राष्ट्रीय मतदार दिन या दिवशी साजरा केला जातो. दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिन कधी साजरा केला जातो तर 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर आहे समानतेचा मूलभूत अधिकार राज्यघटनेच्या कुठल्या कलमात आहे. तर समानतेचा मूलभूत अधिकार राज्यघटनेच्या कुठल्या कलमामध्ये आहे. तर ड नंबर कलम 14 ते 18 या कलमामध्ये आपल्याला मूलभूत अधिकार देण्यात आलेले आहेत. 14 ते 18 यामध्ये होय. त्यानंतर पहिल्या 9 विषम संख्येची बेरीज किती आहे. तर 81 एवढी आपल्याला सांगता येईल. भारतीय सैन्य दलाचे सर्वोच्च सेनापती कोण असतात. तर भारतीय सैन्य दलाचे सर्वोच्च सेनापती कोण असतात. तर राष्ट्रपती हे सर्वोच्च सेनापती असलेले आपल्याला सांगता येतील. राष्ट्रपती हे होय. जालना जिल्ह्यामध्ये एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत. तर जालना जिल्ह्यामध्ये एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत. तर 5 मतदारसंघ आपल्याला सांगता येईल. 1 TMC पाणी म्हणजेच किती. 1 TMC पाणी म्हणजेच किती सांगता येईल. तर 1 अब्ज घनफूट पाणी. 1 अब्ज घनफूट पाणी म्हणजेच 1 TMC पाणी असं आपल्याला सांगता येईल.